नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्स या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण निघालेले आहोत न्यू एअरपोर्ट कॉलनी विलेपार्ले पूर्व या परिसराकडे आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत, रुपाली पांडे आणि कविता जावळे. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया दोन्ही वहिनी. नमस्कार. नमस्कार. रुपाली सुनील पांडे, ते मिस्टर, ते मोठे दीर. नमस्कार. त्या 3 नंबरच्या जाऊबाई, त्यांच्या कुठे आहेत शेजारी. त्या? नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. ह्या ननंदबाई, ते त्यांचे मिस्टर. त्या मावशी कुठे? इथे. हां बरं. ते काका, नमस्कार. त्यांची मुलं आणि ती मुलगी हां. मोठ्या दीरांची, त्या दोघी आणि पूर्ण फॅमिली. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता घरात जाऊया. वैरी, तुम्ही पहिल्यापासून मुंबईत राहायला की? नाही, लग्नानंतर. आधी कुठे? आधी गावी भीमाशंकरला. भीमाशंकर म्हणजे ते शंकराचं देऊळ आहे तिथे? हो. मग खुद्द भीमाशंकर मध्येच राहता? हो. मिस्टर काय काय करतात? ते जॉब करतात ऑफिसमध्ये. तुमच्या माहेरी तुमच्या घरी कोण कोण? मम्मी पप्पा, आजी आजोबा. काय करतात? आणि 2 भाऊ. मम्मी पप्पा तिथे पुजारी आहे. देवळातच? अरे वा, मग खूप वेळा दर्शन मिळालं असेल भीमाशंकरचं. हो. मग जावई कसा आहे त्यांचा? चांगले आहेत. चांगले आहेत. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष. 2 वर्ष झाली लग्नाला. वैरी, काय करायची इच्छा आहे तुम्हाला? काय करायचं आहे आणखी? पार्लर खोलायचं. कुठे? म्हणजे कोर्स करायचे आणि कुठे असे, म्हणजे आता इथे केले तर इथे असं. मग सांगितलं मिस्टरांना? हो, सांगितलं. काय म्हणाले? करू बोलले. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकतात ते? कधी कधी चिडतात, नाही ऐकत. का? काय माहित. म्हणजे काय काय साधारण कुठली त्यांना गोष्ट? नाही आवडलं मी असं कुठली गोष्ट सांगितली तर नाही ऐकत. मग त्यांच्याशी बोललं तर आपल्याला जास्त कळेल, हो ना? हो. ते आले तर तुमचा थोडा कॉन्फिडन्स पण वाढेल. हो. बोलवा त्यांना. हो, इकडे. तुमचं काय म्हणणं आहे वहिनींबद्दल? काय नाही, चांगली आहे. चांगलं आहे. बरं, तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकता त्यांच्या? ऐकतो, पण अशी कुठली गोष्ट खटकली की मग जरा राग येतो. का का? म्हणजे काय, म्हणजे मला जर आवडत नसेल ना तर ती बोलते की नाही ती करायचीच आहे आपल्याला. हां. तर मग थोडंसं हे होतं. म्हणजे अशी कुठली गोष्ट? उदाहरण? म्हणजे कुठे जायचं आहे तर ती बोलाय आत्ताच निघायला पाहिजे आपल्याला. हां. मी बोलतो नाही, उद्या जाऊया ना, आता रात्र वगैरे असते कधी कधी. मग? तर उद्या जाऊया. तर ती बोल नाही, आत्ताच जायला मग पाहिजे. तुम्ही रागावता? थोडासा राग येतो. गावचीच मुलगी करायची असं ठरवलं होतं? असं ठरवलं नव्हतं, पण असं आईची आणि त्यांची इच्छा होती की गावची करावी म्हणून. त्यामुळे तिकडेच मावशीच्या नात्यातून निघाले तिकडे. मग तीच पसंत झाली. तिकडे गेल्यानंतर बघितलं मी. बरं, वहिनींनी त्यांच्या स्वभावात काय बदल करायला पाहिजे? थोडासा राग कमी करायला पाहिजे. म्हणजे वहिनी राग खूप आहे आणि त्यांनी ते पण रागवतात. मग हे नाही सांगितलं तुम्ही? सांगितलं ना मी रागवतो म्हणून तिच्यावरती. तर तुमचाही स्वभाव असा राग येतो पटकन? पटकन येतो आणि लवकर शांत होतो. अरे मग चांगला गुण आहे हा. तुमचा वहिनी किती दिवसांनी शांत पटकन येत होते? नाही, लवकर शांत होत नाही. वा, काय दोन गणित आहेत दोघांची. मी आता प्रश्न विचारतो. हा, अधिक वेळ न दवडता प्रश्नांकडे जाऊया. फ्रीज मध्ये किती लिंबू आहे तो? एक. अभिनंदन, उत्तर बरोबर. वरी, तुम्ही सांगा, शिक्षण सुरू असताना मिस्टरांना कोण होण्याची इच्छा होती? मिलिटरीमध्ये जायची इच्छा होती. हो. अभिनंदन, हे पण उत्तर बरोबर. तुम्ही सांगा, वहिनींनी भीमाशंकरला असताना किती दिवसांचा शिलाई मशीनचा कोर्स केला? 3 महिने. वहिनी किती हो? 1.5 महिन्याचा. 1.5 महिन्याचा. त्यामुळे हे उत्तर चुकलं. आतापर्यंत 2 उत्तर बरोबर आलेली आहेत. बरं, आता ही म्हण तुम्ही पूर्ण करायची. सांगा, हे तुम्ही वाचा. आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो कार्ड. अभिनंदन. अरे वा वा, काय खुश झाले वहिनी. 1, 2, 3 उत्तरं बरोबर आली. हे 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. थँक्यू. भेटूया परिवाराला. नमस्कार. असं रेल्वेत उभे आहेत असं वाटतंय ना एअरपोर्ट. पण आता एअरपोर्ट कॉलनीत
राहता म्हणजे बऱ्याचदा विमानातून फिरले असणार ना सगळे. मग आता मला तर येते ना पास आहे ना, मग मी फिरणारच ना. हा. त्याचं परिवारच फिरणार. विमानाचा पास. मग कुठं कुठं जाऊन आलात तुम्ही? आम्ही गणपत महाबळेश्वर हा. सातपुता उतारा म्हाताऱ्या माणसाला येते का नाव सांगतात त्या घाटांची. हा म्हणजे बऱ्याच ठिकाणी महाबळेश्वरला एअरपोर्ट बांधलाय. काय रोज टीव्हीवर पाहतो समक्षा बोलत हो. बरं वाटतंय की नाही? मजा वाटते ती. हा वा वा छान. सासूबाई कुठे? इथे या सासूबाई. सुनेबद्दल काय सांगणार? चांगले आहे, मन मेळावं आहे, हा. साऱ्यांना धरून सवरून चांगली आहे. हो. हा. आणि काय म्हणजे लग्नानंतर पहिले किती वर्ष झाले लग्नाला? 2. 2 वर्ष. पहिल्या वर्षीच्या सूनबाई आणि दुसऱ्या वर्षीच्या सूनबाई काय फरक झाला का हो? नाही. काय नाही आहे तशाच आहे. आहे तशीच आहे. काय फरकच होत नाही काहीच नाही. म्हणजे चांगला बदलच होत नाही. नाही. का चांगल्याच आहेत? चांगल्याच आहेत. चांगलंच आहे. बरं वहिनी तुमच्या मनातलं वाक्य त्या ओळखतात? कोण ओळखेल असं वाटतं घरातले? माहित नाही. चला मिस्टरांनाच आपण संधी देऊया ते वाक्य ओळखायची. बरं दोघे मिळून चित्रपटाला गेलाय? हो. कुठला? रेडी. 2 वर्षात एकच बघितला चित्रपट? हो बघितले ना, तो खट्टा मिठा. खट्टा मिठा पण बघितला का? खट्टा मिठाच का बघितला? आवडलेला म्हणून. का? काय आवडतं तुम्हाला? तिखट नाही आवडत? आवडतं. आवडतं. चला बघूया वहिनींचा अभिनय आणि घरातले अचूक वाक्य ओळखणार का ते बघूया. वहिनी जे वाक्य लिहिलंय तेच अभिनय करून सांगायचा. इकडे गावी कपडे तो गावी कपडे धुवायला गेले. इथून तिकडे मला कपडे धुवायला घेऊन तुला गावी कपडे धुवायला घेऊन जाऊ. काय लोक फिरायला नेतात, कपडे धुवायला गावाला नेत आहे. नीट वाचा. मी तुला नदीवर कपडे धुवायला घेऊन जाऊ. मी तुला नदीवर कपडे धुवायला जायचं आहे. अभिनंदन वहिनी, बरोबर आहे. तेच तर वाक्य आहे बघा ना. काय रे देवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे खरं तर घरात वॉशिंग मशीन आणून दिली आहे, पण वहिनीनं जायचंय नदीवर. आता आपण काय करणार? अभिनंदन. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं.